नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आहे आपल्याकडं बिर्याणीचा चिकन बिर्याणीचा बेत। तर त्यासाठी पातेल्यामध्ये कांदा कापून परतायला टाकलेला आहे। त्याच्यानंतर इकडे टोमॅटो कापून ठेवलेला आहे। इथे अद्रक लसूणची आणि खोबऱ्याची कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट करून ठेवलेली आहे। त्याच्यानंतर इकडे चिकन एक किलो चिकन मॅग्नेट करून ठेवलेलं आहे। आपण टोमॅटो परतण्यासाठी टाकलेलं आहे। यानंतर आपण अद्रक लसूण खोबऱ्याची आणि पुदिना आणि कोथिंबीरची जी पेस्ट केलेली आहे ती परतण्यासाठी टाकूयात। त्या अगोदर आपण कांदा आणि टोमॅटो एकदम व्यवस्थित छानपैकी मऊसूत होईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता आपण अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती व्यवस्थित परतून घेऊयात। चला तर आपलं अद्रक लसूणचं जे वाटण होतं ते मस्तपैकी परतलेलं आहे। खूप छान असा स्मेल येतोय आणि त्याला तुम्ही पाहू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता आणखी काही मसाले ॲड करणार आहोत। आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लकी बिर्याणी मसाल्याची 10चं जे पाऊच भेटतं ते आपण पूर्ण टाकणार आहोत। त्याच्यानंतर एक एव्हरेस्टचा चिकन मसाल्याची एक पाऊच टाकणार आहोत आणि हे सर्व त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद पावडर ॲड केलेली आहे। त्याच्यानंतर 1 चमचा धना पावडर, 2 चमचे धना पावडर आणि लाल तिखट आपण 1 चमचा, म्हणजे आपण कमी जास्तही करू शकतो। हे प्रमाण आपलं 1 किलो बिर्याणीसाठीच आहे, म्हणजे 1 किलो चिकन आणलेलं आहे त्याला 1 किलो तांदूळ याप्रमाणे आहे। तुम्हाला जर जास्त कमी तिखट लागत असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मसाल्यांचं प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल सुटूपर्यंत मस्त परतवायचं आहे। खूप छान असा स्मेल येतोय, आत्ताच असं वाटतं लगेच खाऊन घ्यावा, खूप छान असं। तर आपण याच्यामध्ये बिर्याणी मसाला, चिकन मसाला आणि काही घरगुती मसाले टाकले होते ना, ते खूप छान असे परतलेले आहे, त्याला तेल सुटलेलं आहे। तर त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत। तर मीठ कांदा परतताना आपण थोडंसं टाकलं होतं। त्याच्यानंतर चिकन मॅग्नेट करायलाही मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळं मीठ अंदाजानुसार टाका, जास्त होऊ देऊ नका, मापातच टाका। तर त्याच्यानंतर आपण हे चिकन जे मॅग्नेट केलेलं आहे त्याच्यामध्येही आपण लाल तिखट, बिर्याणी मसाला वगैरे टाकलेला आहे। तर चिकन आपलं मॅग्नेट झालेलं आहे, आपण ते ह्या मसाल्यामध्ये आता टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं चिकन याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे। चिकन आपण मस्त मसाल्यामध्ये मिक्स केलेलं आहे, मॅग्नेट केलेलं चिकन। त्याच्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून त्याची एक वाफ घेणार आहे। तर आपण हे चिकन परतायला ठेवलेलं होतं ते मस्त असं परतलंय, त्याला तेल सुटलंय आणि वाफही खूप मस्त अशी आलेली आहे। तर हे एकदम व्यवस्थित एकदा हलवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता गरम केलेलं पाणी सोडणार आहे शिजण्यासाठी थोडंसं। ते थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे गरम, पुन्हा एकदा हलवून घेतलेलं आहे। पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि स्मेल तर खूपच छान येत आहे। आपण याच्यावरती परत झाकण ठेवून वाफेवरती ठेवणार आहोत। तर हा 1 किलो बासमती तांदूळ आपण अर्ध्या तासापूर्वी भिजायला ठेवलेला होता। तर हा भिजून खूप छान असा फुललेला आहे, मस्त लांब लांब झालेला आहे। तर हे पाणी गरम पाणी टाकून आपण चिकन वाफाळायला ठेवलेलं होतं शिजायला। तर ते मस्त असं शिजलेलं आहे, खूप छान असा कलर आलेला आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये अर्धा तास भिजवलेला बासमती तांदूळ आपण टाकणार आहोत। तर
येस, हा भिजवलेला बासमती तांदूळ. हा भिजवलेला तांदूळ आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. जे शिजवलेलं चिकन होतं त्याच्यामध्ये आपण आता हे मिक्स करणार आहोत. चिकनही 70% शिजलेलं आहे आणि तांदूळही भिजलेला असल्यामुळे जास्त काही पाणी लागणार नाही याला शिजण्यासाठी. तर आपण हा वाफेवरही होऊ शकतो किंवा थोडं पाणी टाकूनही हे शिजू शकतं. आणि आपल्याला गरज वाटलीच तर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकतो आणखी. हे चांगलं मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर वरून अर्धा ग्लास आपण गरम केलेलं पाणी टाकलेलं आहे आणि परत व्यवस्थित मिक्स केलेलं करून घेऊया परत. ओके. आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून, दणदणीत वाफ काढून. चिकन जे वाफेवरती, चिकन आणि तांदूळ जो वाफेवरती ठेवलेला आहे, तर आपण याची वाफ पाहणार आहोत. तर खूप छान असा हा शिजलेला आहे. नेमकी आमच्याकडे लाईट गेली आहे त्याच्यामुळे बॅटरीवरती प्रोग्राम चालला आहे आमचा बिर्याणीचा. तर पाहू शकता शिजलेली आहे. त्याला पाण्याची आवश्यकता आहे थोडीशी. तर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत परत. तर आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार परत पाणी ओतणार आहोत. थोडंसं पाणी ओतलेलं आहे. आपण कप भर तरी ओतलं असेल पाणी याच्यामध्ये आपण. तर आपण याच्यावरती परत झाकण ठेवून आपण याची. चला, तर आपली बिर्याणी फायनली तयार झालेली आहे. पाहू शकता खूप छान असा कलर आलेला आहे. खूप छान शिजली. तर खूप अशी मोकळी सुटसुटीत मस्त झालेली आहे. आपण आता सर्व करूया. येस, तर या सर्वांनी